शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यानं सर्वच कविता ग्रामीण आणि कृषी जीवनाशी निगडीत लिहिल्या। यातील काही कवितांचा समावेश मराठी पाठ्यक्रमात करण्यात आलाय। बाप नावची कविता अभ्यासक्रम बदलल्यानंतरही 3 वेळा कायम ठेवण्यात आली। सहज सोप्या शब्दात लिहिलेली कविता आदिवासी पाडावर एका मुलीच्या लग्न समारंभात तिचीच लहान बहीण माईकवर सुरात म्हणत होती। माझ्या या कवितेची ही ओळख मनाला समाधान देणारी आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी केलं। कागल नगर परिषद राजश्री शाहू व्याख्यानमालेत गावाकडे चल माझ्या दोस्ता या विषयावर त्यांनी पहिलं पुष्प गुंफलं। कागल नगर परिषदेच्या माध्यमातून राजश्री शाहू व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। व्याख्यानमालेचं हे 22वे वर्ष आहे। प्रसिद्ध कवी आणि व्याख्याते इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला। आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माजी कर्नल विलास सुळकुडे हे प्रमुख उपस्थित होते। थोर साहित्यिक आनंद यादव यांच्यामुळे पूर्वी कागलमध्ये आपण आलो होतो। माजी आमदार स्वर्गीय दौलतराव निकम यांच्यासोबत यादव यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटलो होतो। शहरातील पॉश वातावरणात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गावच्या संस्कृतीबद्दल कळावं यासाठी गावाकडे चल माझ्या दोस्ता ही कविता लिहिली। तसंच त्यांना गावाकडे नेऊन कुटुंबातील सदस्य आणि त्यांचं काम याची माहिती सांगितली, असं सांगत त्यांनी कवितांचं सादरीकरण केलं। यावेळी भैया माने, मुख्याधिकारी अजय पाटणकर, विष्णू खाडे, नितीन दिंडे, अशोक जकाते, संजय ठाणेकर उपस्थित होते।